तर या ठिकाणी टॉस करून घ्यायचा. स्टार 11 महापोली संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आयोजन कमिटीशी. आपला प्रवेश बाकी आहे, प्रवेश निश्चित करून घ्यायचा. यापुढील होणारा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. श्रावणी 11 पिळंजे रायझिंग स्टार्स महापोली आणि या सामन्याचा नाणेफेक करतील यस. तर या ठिकाणी टॉस होईल. मी प्रशांत मोरे याने विनंती करतोय आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करायचा. श्रावणी 11 पिळंजे विपक्ष रायझिंग स्टार्स महापोली या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल आणि या सामन्याचा नाणेफेक करतील सन्माननीय श्री प्रशांतजी मोरे. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच श्रावणी 11 पिळंजे विपक्ष रायझिंग स्टार्स महापोली. प्रशांतजी मोरे यांच्या शुभास्ते टॉस केला होता. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती जाऊन बसायचं. तर श्रावणी 11 पिळंजे संघ आपण या ठिकाणी टॉस जिंकला, काय निर्णय? फिल्डिंग येणार. तिसऱ्या फेरीतील मॅच आहे, कारण तुम्ही हा सामना जर जिंकला तर थेट क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचणार आहात. तर काय रणनीती? काय नाही, सेम. आणि समोरचा संघ एक ताकदीचा संघ आहे, तगडा संघ आहे. त्या संघाला मात्र क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत तुम्ही 2 सामने जिंकलेत, निश्चितपणाने आता मात्र कोणत्या खेळाडूवरती तुम्ही जबाबदारी टाकणार आहात? रितेश आणि मॅक्सवर. यस. तर वळतोय आपण रायझिंग स्टार्स महापोली संघाच्या संघनायकाकडे. आपण टॉस हारलात, टॉस जर जिंकला असता तर काय घेतलं असतं? बैटिंग लेने वाले थे और बैटिंग ही मिला है. तर आपको आप फर्स्ट बैटिंग करना है, तो कितना टारगेट देना चाहोगे? 40 से 45 तक जाने की कोशिश करेंगे. तो आपके टीम में ऐसे कौन से बल्लेबाज है? उमर से ज्यादा उपेक्षा है और हिबात से. और इस मैदान के बारे में क्या कहना चाहोगे? ग्राउंड अच्छा है, 360 ग्राउंड है, खेलने मजा आ रहा है. यस. दोनों टीम के लिए बेस्ट ऑफ लक. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी तिसऱ्या फेरीला प्रारंभ झाला. दोन दिग्गज संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. रायझिंग स्टार्स महापोली विपक्ष टीम श्रावणी 11 पिळंजे. ज्या रायझिंग स्टार्स महापोली टीमनं पहिल्या फेरीमध्ये तब्बल 74 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, तोच संघ पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. उमरने 44 धावांची खेळी साकारली होती, आता तोच उमर पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. स्टार 11 महापोली संघ, आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना करतोय, आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे, सहकार्य करा आणि सर्वांना विनंती आहे आपण खेळाडूवृत्ती दाखवा.
तर निश्चितपणे आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी या काही उर्वरित 2 दिवसामध्ये उपस्थित असणार आहेत. माननीय श्री शांताराम मोरे साहेब शिवसेना आमदार भिवंडी ग्रामीण हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर माननीय श्री महेश चौगुळे साहेब भारतीय जनता पार्टी आमदार भिवंडी पश्चिम हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत निश्चित माननीय श्री प्रकाशजी शिंदे साहेब शिवसेना नगरसेवक ठाणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर माननीय श्री इरफानजी भुरे साहेब माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे देखील असणार आहेत. त्यांच्याच बरोबर माननीय श्री किशोर जाधव साहेब सदस्य जिल्हा परिषद ठाणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर माननीय श्री नितीनजी जोशी साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण हे देखील उपस्थित राहणार आहेत. नक्कीच अनेक नामवंत व्यक्ती या स्पर्धेला शुभेच्छा आणि भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत असणार आहे. तर जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सन्माननीय सतींजी गोणे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. स्ट्राइक एंड वरती उमर, नॉन स्ट्राइक एंड वरती इबाद. ही जोडी पहिला चेंडू रितेशचा या वेळेस मात्र पाहिला तर नशिबाची साथ नाहीये महापोली संघाला. कदाचित हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊ शकला असता 4 धावांसाठी, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ मिळतीये श्रावणी 11 पिळंजे संघाला. उमरचा फटका इतका चांगला होता, फटक्यामध्ये ताकद इतकी होती की हा चेंडू सरळरित्या सीमारेषे पलीकडे जाऊ शकला असता, परंतु किंबहुना त्या ठिकाणी 1 धाव अंकित केली जाईल. धाव फलकावरती धावा लागतील मात्र 1. षटकातील पुढील चेंडू रितेशचा. यावेळेस मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. शॉटंपुल करण्याचा प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज पुन्हा एकदा माघारी परततोय. इबाद. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावफलकावरती धावा लागलेत मात्र 1 या अंकावरती आपण पाहतोय. आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि ज्युनियर गटातील संघाने या ठिकाणी प्राधान्य दिलंय. या संधीचं सुवर्ण मात्र कोण करणार हे देखील खूप महत्वाचं आहे. रितेश खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र बॅटची कडा शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू अडवला जाईल 30 यार्ड सर्कल मध्ये, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव मिळतीये रायझिंग स्टार महापोली टीमला. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 2 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. रितेश भेदक गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतोय, एक लॉंग ऑफ रिझन मध्ये तर एक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. या वेळेस उडवलाय देखना स्ट्रोक आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स दणदणीत चौकार.
तर निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय सुंदर चेंडू टाकला गेला होता. अक्रॉस द लाईन पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता फेकच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी एसटीचा वेध घेतला, त्रिफळाचित केला गेला आणि विकेट क्रमांक 3 जातोय टीम रायझिंग स्टार महापोली संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सोपी याला मात्र दाखल केला गेला. किती धावांचा मात्र टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जाईल रायझिंग स्टार महापोलीस संघाच्या माध्यमातून, कारण धावफलकावरती धावा लागलेत त्या मात्र 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. शेवटचं षटक मात्र शिल्लक राहिले या इनिंग्स मधला. त्यानंतर निश्चितपणाने टॉस केला जाईल. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मोरणी विपक्ष अणगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं, ग्रामस्थांचं, ग्रामस्थ मंडळ निवळी आणि एनसीसी क्रिकेट क्लब निवळी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा पहिला दिवस, एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. खूप मेहनत घेऊन ही स्पर्धेचं आयोजन केलं. मी कौतुक करेन त्या खेळाडूंचं आणि निश्चितपणाने धन्यवाद देईन सर्व ग्रामस्थांना. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी दशरथ आणला पहिला चेंडू आणि समोर फलंदाज आहे उमर. सलामीला आलेला हा फलंदाज या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली आहे. 16 धावांवरती नापात खेळी करतोय. यावेळेस मात्र बॅटची कडाई घेतली गेली आहे. उमरला ही जीवनदान मिळाल्या आणि निश्चितपणाने आपण पाहिलं तर 1 धाव अंकित केली जाईल. उमर म्हटलं तर ओपन टेनिस क्रिकेटमध्ये उमर खानची आपल्याला आठवण येईल. निश्चितपणाने उमर 11 संघाकडून खेळत असतात. मग त्याच्यामध्ये उस्मान पटेल असतील, उमर खान असतील, एकाच एक सरस खेळाडू ओपन टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले. 31 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती ओढतो विकेटनं. अकूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा मात्र संपर्क नाहीये. डॉट चेंडू आला. धावफलकावरती धावा लागले त्या ठिकाणी मात्र 31. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. निश्चितपणाने पाहिलं तर या ठिकाणी प्रथम फलंदाजी रायझिंग स्टार महापोली टीमने केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं कुठेतरी एक फायटिंग टोटल देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं मागील षटकामध्ये नक्कीच एक षटकार आला, परंतु दीपकने त्यानंतर कमबॅक करून दिले आपल्या टीमला. राईट मोर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द स्टंपच्या मध मात्र घेरलाय फलंदाजाला आणि बाद केलाय पायचीतच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात नक्कीच स्वाग ओव्हर मध्ये या ठिकाणी मात्र एक भेदक मारा पाहायला मिळतो गोलंदाज दशरथ कडून. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. अबुजार या ठिकाणी मात्र फलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज अबुजार. एक मोठा फटका मारून संघाची धावगती वाढवली जाईल का रायझिंग स्टार महापोली टीम कडून. या वेळेस मात्र पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे आणि धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावले 31 या अंकावरती. सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. बांधून ठेवलं जाते, जकडून ठेवलं जाते महापोली संघाच्या फलंदाजांना. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च करून दशरथने एक मात्र गडी टिपला. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल ओर द विकेटनं. या वेळेस मिस टाइम स्ट्रोक झालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. आयुष्मान भवचा आशीर्वाद. चेंडू धरतीला दान केलाय. एक सोपा झेल होता, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 32 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ होता आणि अंतिम षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं तेवढंच गोलंदाजांना सोपं नसतं, परंतु या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केले त्या गोलंदाजाने. संघर्ष पाहायला मिळाला त्याच्याकडून. शेवटचा चेंडू आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीतील दुसरे मॅच चा मात्र टॉस केला जाईल, ज्या ठिकाणी जय भवानी मोरणी विपक्ष टीम जय संतोषी माता अणगाव अशी मॅच आपल्या नजरेला मिळणार आहे. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस चांगला स्ट्रोक. स्टँडिंग डिलर, मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. उमरच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या अंकावरती. विजयासाठी लक्ष असणारे श्रावणी 11 पुळंज संघासमोर 24 चेंडू आणि 39 धावा.
जर जिंकला असता तर काय घेतलं असतं? ऑफकोर्स फलंदाजीच केली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय. किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 50+. समोरच्या टीमची काय रणनीती किंवा तुमच्या टीम्स मध्ये काही चेंजेस? हा, चेंजेस होतील थोडेफार. यस. आणि या मैदानाच्या संदर्भात, ही खेळपट्टी ग्राउंडच्या संदर्भात तुम्ही पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकली आहे. काय तुम्हाला या मैदानाचा अनुभव कोणत्या पद्धतीने आलाय? खेळपट्टी तर सुंदर आहे. आमचा होम ग्राउंड आहे. आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. यस. दोन्ही टीम साठी खूप खूप शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. जातोय आपण पुढील मॅच ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. तर जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन दिग्गज संघांमधली ही लढत पाहायला मिळते. सामन्याचा मध्यांतर झाला. प्रथमतः रायझिंग स्टार महापोली संघाने बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना त्यांनी 39 धावांचा या ठिकाणी टार्गेट सेट केला. हा टार्गेट कोणत्या पद्धतीने मात्र पार करण्याचा प्रयत्न केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रितेश आणि त्याला साथ देण्यासाठी किरण, ही पारंपरिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय श्रावणी 11 पिळंजे संघाकडून. तर गोलंदाजी मार्गवरती अबुजारला आणलाय. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक. अबुजारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारानं. 24 चेंडू 39 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी कोण जिंकणार येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. तर सन्माननीय जॉन्टी गोणे आणि विजय घोडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. जॉन्टी आणि विजय घोडे आपण विनंती आहे आपल्याला की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या या टुर्नामेंट मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिलं तर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रेंज मध्ये मात्र चेंडू आला नाहीये. एक डॉट चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू गुडले स्पॉट वरती फेकला गेला आणि त्याचा फायदा होतोय टीम रायझिंग स्टार महापोली संघाला. अबुजार षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना रितेश राईट हँड बॅट्समन हाफ ट्राय करलाय. चेंडू शॉर्ट टर्म पुल केलाय. बिग 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 षटकार. నువ్వు అమ్మి అమ్మి అందాంటే నీ పెళ్ళాలైపోయినట్టుంది రా సామి నా సామి నువ్వు సామి సామి అంతంటే నా పెనిమిటి లెక్క చట్టంగుంది రా हॉलेंडर्स 7 सेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्या. एनसीसी निवळी संघाचे हॉलेंडर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. तर पहिल्या षटकामध्ये चेंडू हरवला अथवा फुटल्यास नवीन चेंडूचा वापर असेल याची दक्षता घ्यायची. तर रितेश सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीचे चेंडू टाकू शकत नाहीयेत. तर हॉलेंडर्स निवळी संघाचे आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना देतोय. ही स्पर्धा आपली आहे, आपलं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. धावफलकावरती धावा लागलेत त्या मात्र 6. काय फटका खेळला होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी. तर निश्चितपणाने आपण पाहिलं तर 22 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि इथून पुढे सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. पहिला चेंडू मात्र डॉट टाकला गेला होता. त्यानंतर एक अखूट टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट टाइमिंग मात्र सेट केला गेला रितेशच्या माध्यमातून आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणाने त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा लागलेत त्या मात्र 6. या ठिकाणी कमबॅक केलं जाईल का अबुजारच्या माध्यमातून, कारण एक षटकार आलाय. दडपण निर्माण असेल का. राईट मोर द विकेट. षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल.
पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल आहे आणि बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. रितेश ऑन फायर. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या उंच भरारी घेते. डबल अंकामध्ये जाऊन पोहोचले 12 अंकावरती. आतापर्यंत आपण विकेट हॅट्रिक पाहिली, आतापर्यंत आपण चौकार हॅट्रिक पाहिली, परंतु आता षटकार हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे फलंदाज रितेशला. धाव फलकावरती धावा लागलेत मात्र 12. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 3 चेंडू टाकून झालेत. उर्वरित 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय? ओर द विकेटनं अबुजार षटकातील पुढील चेंडू घेऊन जातो. या वेळेस दडपण निश्चितपणाने टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळण घेतोय चेंडू. एक डॉट चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती अर्थातच 12 अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. उर्वरित अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. चांगली सुरुवात करून दिली टीमला आपल्या रितेशनं. अबुजार राईट मोर द विकेट. या वेळेस पाहिलं तर निकेश चांगली खेळाडूवृत्ती दाखवली रितेशने. फलंदाज बाद होईल. कम ऑन डीजे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागलेत अर्थातच 12 या अंकावरती. आणि आतापर्यंत चेंडू फेकलेत तर मात्र 5. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि रितेश बाद झाल्यानंतर एक शांतमय वातावरण पाहतोय. कारण इन्फॉर्म फलंदाज होता ज्याने या षटकामध्ये 2 षटकार खेचले होते. परंतु मी तर सांगेन या ठिकाणी कुठेतरी त्याची रणनीती चुकली आहे. ऑलरेडी तू चांगला खेळ करतोय तर तुला मैदानामध्ये थांबणं खूप गरजेचं होतं. मात्र भान विसरला, संयम तुटला आणि मात्र त्याचा विकेट त्याला गमवावा लागला. धावफलकावरती धावा लागलेत त्या मात्र 12. आणि विशेषतः मी त्याचं कौतुक करेन, एक चांगली खेळाडूवृत्ती त्याने दाखवली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता क्रीज त्याने मात्र सोडली गेली आणि तेच केलंय टेनिस क्रिकेट गॉड ऑफ कृष्णा लक्ष्मण सातपुते यांनी. आणि आज जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये त्या खेळाडूचं नाव का घेतलं जातं तर त्याच्यामध्ये असलेली खऱ्या अर्थानं खेळाडूवृत्ती. अंतिम चेंडू अबुजार. या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक आलाय. चेंडू मात्र मिडॉन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होईल आणि चेंडू जाईल वन बाउन्स दणदणीत चौकार. निश्चितपणाने 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी टीम श्रावणी 11 पेळंजे संघाला. परंतु कमबॅक करावं लागेल रायझिंग स्टार्स महापोली टीमला. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावला गेला. 2 षटकार रितेशच्या बॅट मधून तर 1 चौकार आपल्याला मॅक्स त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मॅक्स निश्चितपणे एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. आक्रमक पवित्र आल्याला आपल्या हाती घेतलाय आणि त्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. आपल्या गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी उमर याला आणलं जात आहे. ज्या उमरने चांगली खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रदर्शित केला. खूप मोठी जबाबदारी टाकली आहे या वेळेस त्याच्या खांद्यावरती. आणि नक्कीच चांगल्या खेळाडूची हीच खरी निशाणी असते. ज्यावेळेस तुमचा संघ अडचणीमध्ये सापडतो त्यावेळेस संकट मोचक बनावं लागतं. तर 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती किरणला आपण पाहतोय. ओर द विकेटनं पहिला चेंडू टाकला जाईल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, केवळ दिशा दाखवल्या. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल सहजरित्या. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले ती अर्थातच 18 अंकावरती. पहिला चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता. मनात आणला असतं तर हा चेंडू सीमा रेषेकडे देखील पाठवता आला असता, परंतु संयम राखलाय किरणनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. त्यानंतर मात्र उमर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज. ओर द विकेटनं गोलंदाजी करत असताना
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यस, फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. विकेट क्रमांक दुसरा जाईल श्रावणी 11 पिळंजे संघाचा. तर निश्चितपणाने आपण या ठिकाणी या धावसंख्येवरती नजर मारली तर 18 वरती जाऊन पोहोचलाय श्रावणी 11 पिळंजे संघ. 39 धावांचा या ठिकाणी टार्गेट चेस करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज याला मात्र दाखल केला. तिसऱ्या फेरीतील हा संघर्षाची लढाई आपण पाहतोय आणि निश्चितपणाने तुमच्याकडे संघर्ष करण्याची ताकद असेल, मेहनत घेण्याची जिद्द राखण्याची चिकाटी जर असेल तर कोणतीही टुर्नामेंट असू द्या, विजय नक्कीच तुमचा होईल. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत असताना पंचांना पार करून टाकलेला हाफ ट्रॅकर चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलाय, पॉवरफुल आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम 6. सहा धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले 24 या अंकावरती. निश्चितपणाने 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. या षटकाराने कमबॅक केलंय टीम श्रावणी 11 पिळंजे संघानं. हा ट्रॅकर चेंडू होता आणि तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी या क्षणाला नाही करू शकत. राईट मोर द विकेट. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखना स्ट्रोक आला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू मात्र खेळून काढलाय. एक धाव अंकित मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आहे, सक्सेस होईल. तिसरी धाव मात्र नसणार आहे. चेंडूची पैकी लाजवाब झाल्या. धावसंख्या 2 जाऊन पुढे पोहोचले ती 26 या अंकावरती. प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक धावे मागे आपल्याला या ठिकाणी समीकरण बदलताना दिसतं. बरोबरीत 14 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 13 धावांची गरज आहे. या ठिकाणी विकेट्स महत्वाचे आहेत. या ठिकाणी धावा रोखणं खूप गरजेचं आहे रायझिंग स्टार महापोली संघाला. हा ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलाय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण होतील. फेकी थोडीशी खराब झाली. नजर हटी, दुर्घटना घटी. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 3 धावा हस्तगत केल्या गेल्यात. मॅक्स आणि फलंदाज सूरजच्या माध्यमातून धावसंख्या 3 ने जाऊन पुढे पोहोचले 29 या अंकावरती. विजयाच्या दिशेने घोडदौड करतोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय टीम श्रावणी 11 पिळंजे संघ. इथून पुढे 10 धावांची गरज आहे. उर्वरित 13 चेंडू मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक राहिला ओर द विकेट न. अंतिम चेंडू उमर पुन्हा एकदा सज्ज. हा ट्रॅगर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल. 6 धावा मिळतील या चेंडूवरती. येतोय षटकार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागले तब्बल 35 या अंकावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि केवळ 4 धावांची गरज आहे. सामना संपल्यानंतर जय भवानी मोरणी संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. कोणत्या प्रकारचा वेळ दौडून देऊ नका. उद्या देखील या मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर संघांना प्राधान्य दिलं जाईल आणि निश्चितपणाने शेवटच्या दिवशी सिनियर संघ या ठिकाणी मात्र खेळताना दिसतील. नुकतंच या क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले मोरणी संघाचे एक दिग्गज खेळाडू मिलिंद शिंदे याचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होतंय. तर मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर निश्चितपणाने या स्पर्धेचा पहिला दिवस पाहतोय. अनेक निश्चित आमचे मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. अनेक मान्यवर शुभेच्छा देत आहेत. त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना इबाद याला मात्र गोलंदाजी मार्कवरती आणला गेला. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. स्पीडअप करा महापोली संघ, कारण यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सूरज. काय घडतंय आणि काय बिघडतंय, कारण हा खेळ क्रिकेटचा. पहिला चेंडू ओर द विकेट न.
पहिला चेंडू सन्मान दिलाय, सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू मात्र पाहिलं तर सिली मध्ये अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले. 36 या अंकावरती विजयासाठी मात्र केवळ 3 धावांची गरज आहे. परंतु हा विजय कोणत्या पद्धतीने साजरा केला जाईल, मोठा फटका की मात्र सन्मान देऊन या ठिकाणी साजरा केला जाईल, या ठिकाणी पाहिलं तर 3 धावांची गरज आहे. परंतु मॅक्स ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो तो फटका खेचून आपल्या संघाला विजय साकार केला जाईल का? परंतु हवा तसा बॅटच्या मध्ये चेंडू पट्ट्यात आलेला नाहीये. चेंडू डीप मिड विकेट मध्ये जाईल. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने जाऊन पुढे पोहोचले. 38 या अंकावरती 1 धावेची गरज आहे. आपण पाहतोय सतीश शिंदे, किरण शिंदे उर्फ किकू हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच खारघर वरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आज उपस्थित झालेत. आमचे छोटे बंधू किरण शिंदे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. केवळ 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ओव्हर द विकेटनं. षटकातील पुढील चेंडू सामना करेल राईट हँड बॅट्समन मॅक्स. खोलवर टप्प्याचा चेंडू यास मिडल ऑफ द स्टंप, या ठिकाणी पायचीत होतील मॅक्स. कम ऑन डीजे. ॲट हार्ड लक. पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. टीम रायझिंग स्टार महापोली संघ, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक.